सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांनी लिहिलेला हा लेख वासुदेव. लोकसंस्कृतीच्या अंगणात वासुदेव. मुलांनो, माझ्या लहानपणी आमच्या वाड्याला एक अंगण होतं. पहाटे पहाटे आमच्या अंगणात वासुदेव यायचा. त्याच्या डोक्यावर शंकूसारखी मोरपिस असणारी टोपी असायची. हातात टाळचिपळ्या असायच्या आणि पहाटे पहाटे रामप्रहरी तो अंगणात येऊन गाणी म्हणायचा. आम्ही बऱ्याच वेळा त्याच्या या आवाजानं जाग व्हायचो. आजी म्हणायची, अरे वासुदेव आलाय, या सगळे. मग आम्ही सगळे त्याच्या भोवताली उभे राहायचो. त्यानं सुरुवात घातलेली असायची. गोळदार झग्यासारखा अंगरखा घातलेला असायचा. काखेत मोठी झोळी असायची. एका हातात टाळ तर दुसऱ्या हातात चिपळ्या असायच्या. गळ्यात शेलाही असायचा. तो पुढे दोन्हीकडे लोंबत असायचा. कधी कधी पायात घुंगरही बांधलेली असायची त्याच्या. तो छान गाणी म्हणत गिरकी घेत नाचायचा. आमचं लक्ष त्याच्या मोरपिसाच्या टोपीकडे असायचं. कधी कधी नाचताना एखादं मोरपीस त्याच्या टोपीतनं खाली पडायचं आणि आम्ही धावत जाऊन ते उचलायचो आणि वही पुस्तकाच्या पानात ठेवायचो. कधी कधी तो छान बासरी पण वाजवायचा. आजी म्हणायची, वासुदेव कृष्णाचा भक्त आहे म्हणून तो गाणी गाताना स्वतःतच मग्न असायचा. तो कृष्णाची गाणी गायचा त्यावेळी ती गाणी आम्हाला समजायची नाहीत. आजी सांगायची, लहानपणी कृष्ण कसा अवखळ होता. गोपींच्या खोड्या काढायचा, लोणी चोरायचा, गोपींचे माठ फोडायचा. त्याची वर्णनं ही वासुदेवाच्या गाण्यात असतात. आम्हा पोरांना त्यावेळी वासुदेवाचा वेश, त्याची मोरपिसाची टोपी यातच आनंद असायचा. गाणं म्हणताना गाण्यातून, आयाबायांनो द्या वासुदेवणीला चोळी, लहान मुलीला द्या अंगीची का चोळी, घडीपाटाचे लुगडे द्यावे याच वेळी, पाटील बाबा द्या हो शेला कृपा करुनी, डोईचे मुंडासे द्या आपले हाते करून, आणि शाल दुशाला टाकाव्या अंगावरून. असं म्हणत तो हे सगळं मागायचा. आजी सुपात शेरभर जोंधळे आणून त्याच्या झोळीत घालायची. कधी घरातले जुनेच पण चांगल्या स्थितीतले कपडे त्याला द्यायची. जोंधळे तो झोळीत घ्यायचा. कपड्याचं छोटं गाठोडं बांधायचा. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. आजी म्हणायची, वासुदेवाला दान देणं मोठं पुण्याचं काम असतं. घरादाराला सुख लागतं त्यामुळं. हे सगळं दान घेतल्यावर मग वासुदेव पुन्हा आनंदाने नाचत गायचा. दान पावलं पंढरपुरात इटोबारायाला, कोंढणपुरात तुकाबाईला, जेजुरी मंदी खंडोबा देवाला. आजी आम्हाला त्याच्या पाया पडायला लावायची. जसा नाचत नाचत गात यायचा तसाच समाधानानं परत जायचा. आता खेड्यात सुद्धा वासुदेवांची संख्या कमी झाली आहे. मुलांना वासुदेव कमी पाहायला मिळतो, पण मुलांच्या तो आवडीचा आहे. त्याचं आकर्षण आहे. म्हणून अजूनही स्नेहसंमेलनात वासुदेवाचा वेश घालून मुलं सादरीकरण करतात. होय ना?